नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहेत अप्पे आणि चटणी। यासाठी मी इथे 1 कप तांदूळ, 1 कप चणा डाळ, 1 कप मुगाची डाळ आणि 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे। या डाळी धुवून आणि तांदूळ पण धुवून 12 तासासाठी भिजवून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून परत पीठ आंबण्यासाठी 12 तासासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण अप्पे बनवणार आहेत। आता ही सगळी प्रोसेस झालेली आहे आणि पीठ छान असं आंबलेलं आहे। त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स केल्यानंतर मी इथे एका वाटीत थोडंसं पीठ साईडला काढून घेतलं आहे। त्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर। तुम्ही प्लेनही अप्पे बनवू शकता, हे ऑप्शनल आहे। पाहिजे असेल तरच टाकू शकता। जेवढं पीठ पाहिजे तेवढ्या पिठामध्येच तुम्ही कांदा मिक्स करायचा आहे, जेणेकरून कांद्याचा वास पूर्ण पिठाला लागणार नाही। यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे। अप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्याला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून आपले अप्पे छान असे निघतील। तेल लावल्यानंतर आता इथे भांड्यामध्ये अप्पेचं पीठ जे बनवलं आहे आपण ते टाकून घ्यायचं आहे। ते टाकल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती ठेवायचं आहे। 5 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे अप्पे तयार होत आहेत। तेल व्यवस्थित लावल्यामुळे अप्पे कुठल्याही प्रकारे चिटकलेले नाही आणि व्यवस्थित असे आपले अप्पे तयार झालेले आहेत। डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसे झाले आहेत। थँक्यू। चटणीची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता।